बीड जिल्ह्यामध्ये सोळंके कुटुंबात फूट पडण्याची शक्यता आहे। माजलगाव मतदारसंघात तिकिटावरून प्रकाश सोळंके विरुद्ध जयसिंग सोळंके यांच्यात वाद सुरू असल्याची माहिती आहे। प्रकाश सोळंकेंना उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे त्यांचे पुतणे जयसिंग सोळंके बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे। वाशिम जिल्ह्यातल्या रिसोडमधून शिंदेच्या शिवसेनेकडून भावना गवळींना उमेदवारी देण्यात आली। मतदारसंघात केलेल्या विकास कामांच्या जोरावर आपणच जिंकू असा विश्वास भावना गवळी यांनी व्यक्त केला। अकोल्यातल्या महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटलाय। 4 मतदारसंघात भाजप तर एका मतदारसंघात शिंदेची शिवसेना निवडणूक लढणार आहे। बाळापूरमधून शिवसेनेचे माजी आमदार बळीराम शिरस्कार यांना उमेदवारी जाहीर झाली। पालघर विधानसभेमध्ये 2 सख्खे साडू आमने सामने आल्याचं पाहायला मिळतं। शिवसेना पक्षातून राजेंद्र गावित तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून गावित यांचे सख्खे साडू जयेंद्र दुबळा रिंगणात आले, त्यामुळे 2 सख्खे नातेवाईक आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले। पालघर आणि बोईसर या 2 मतदारसंघात शिवसेना शिंदे पक्षानं अखेर रविवारी रात्री उमेदवारी जाहीर केली। पालघरमधून राजेंद्र गावित तर बोईसरमधून विलास तरेंना उमेदवारी दिली। हे दोन्ही उमेदवार भाजपमधून पुन्हा शिवसेनेत दाखल झालेत, त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे। पालघरमध्ये विक्रमगडची जागा महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला गेल्यानं प्रकाश निकम यांना अश्रू अनावर झाले। विक्रमगडची उमेदवारी भाजपनं हरिश्चंद्र भोईंना दिली, त्यामुळे प्रकाश निकम यांना आपल्या भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाले। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीची उमेदवारी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अभिषेक कळमकरांना मिळाली, त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नाराजी आहे। दरम्यान संजय राऊतांमुळेच अहिल्यानगरची जागा गेली असा आरोप कार्यकर्त्यांनी केला, तर 2 इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरणार असल्याचा निर्णय घेण्यात आला। पुण्यातल्या कोथरूडमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून चंद्रकांत मोकाटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। चंद्रकांत मोकाटे हे कोथरूडमधून निवडणूक लढणार आहेत। विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली। यामध्ये राज्यातल्या 20 मतदारसंघातल्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली। काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची 4थी यादी जाहीर केली। या नव्या यादीमध्ये काँग्रेसकडून 14 जणांची नावं घोषित करण्यात आली। या यादीचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 2 मतदारसंघातले उमेदवार बदलण्यात आले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज 6वी उमेदवार यादी जाहीर केली। यामध्ये राज्यातल्या 32 उमेदवारांची घोषणा करण्यात आली। या यादीमध्ये सर्वाधिक महिलांना उमेदवारी देण्यात आली। आमदार जिशान सिद्दीकी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। वांद्रेमध्ये युती धर्म पाळावा याबाबत मुख्यमंत्र्यांकडे सिद्दीकी यांनी विनंती केल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वांद्रेतल्या पदाधिकाऱ्यांना युती धर्म पाळावा असे आदेश आता दिले। राहुल गांधी पुण्यामध्ये रोड शो करणार आहेत। महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारासाठी ते रोड शो करणार आहेत। पुणे शहरातल्या 8ही मतदारसंघात भव्य रोड शो ते करणार आहेत। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राहुल गांधींना आमंत्रण देण्यात आलं। महायुतीमध्ये शिवसेनेचा सन्मान ठेवण्यात आला। कोकणामध्ये सर्वाधिक जागा शिवसेनेला देण्यात आल्या अशी प्रतिक्रिया योगेश कदम यांनी दिली। तसंच दापोलीमधल्या ठाकरे गटाचा उमेदवार बदलण्याची शक्यता आहे असंही त्यांनी सांगितलं। महाराष्ट्रात कुठल्याही मतदारसंघात जाऊन कुणाबद्दल बोलण्याचा अधिकार फक्त अजित पवारांनाच आहे अशा शब्दात हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिले। इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणेंचा उमेदवारी अर्ज दाखल करताना झालेल्या जाहीर सभेत अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटलांवर टीका केली होती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये जवळपास 2 तास चर्चा झाली। फडणवीसांसोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले सुद्धा वर्षावर दाखल झाले होते। फडणवीस आणि शिंदेंमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावरून चर्चा झाली। आमदार सुनील शेळके आणि बाळा भेगडे यांचं अखेर सागर बंगल्यावर मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळतंय। मावळमध्ये सर्व वाद मिटवून महायुतीचं काम एकत्र करणार असल्याचं बाळा भेगडे यांनी सांगितलं। मात्र फडणवीस यांच्या भेटीनंतर सुद्धा बाळा भेगडे यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे। बीडच्या परळीमध्ये राजेसाहेब देशमुखांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर परळीमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळते। राजेभाऊ फड हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक होते, मात्र उमेदवारी न मिळाल्यानं त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयासमोरचे बॅनर फाडले। मुलुंडमध्ये आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा निषेध केला। महाराष्ट्रात आरपीआय आठवले गटाला महायुतीकडून एकही जागा न दिल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले। यामुळे विधानसभेत महायुतीच्या कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याची भूमिका आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी घेतली। रायगडमध्ये सुनील तटकरेंचे निकटवर्तीय बाबू खानविलकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत खानविलकरांचा पक्षप्रवेश होणार आहे, त्यामुळे ऐन निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला।
नागपुरात काँग्रेसचे माजी मंत्री अनीस अहमद हे बंडाच्या तयारीत आहेत. अनीस अहमद वंचितच्या वाटेवर असल्याचं पाहायला मिळते. मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून वंचितच्या तिकिटावर अनीस अहमद लढण्याची शक्यता आहे. अकोला पश्चिममध्ये भाजपने विजय अग्रवाल यांना तिकीट जाहीर केले. त्यामुळे भाजपचे इच्छुक उमेदवार अशोक ओळंबे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. ओळंबे हे प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. कल्याण जिल्हा काँग्रेसमधले पदाधिकारी सामूहिक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. यंदाच्या निवडणुकीमध्ये कोकण आणि ठाणे जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झाल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे नाराज असलेले 125 पदाधिकारी सामूहिक राजीनामे देणार आहेत. गडचिरोली मतदारसंघात भाजपकडून डॉक्टर मिलिंद नरोटे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे भाजपमध्ये रणकंदन पाहायला मिळते. विद्यमान आमदार डॉक्टर देवराम होळी यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र भाजपच्या दुसऱ्या यादीत नरोटेंचं नाव आल्यानं होळी समर्थक नाराज झाले. अकोला पश्चिममध्ये भाजपकडून विजय अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर होताच भाजपमधली बंडखोरी उफाळून आली. भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले भाजपच्या ओबीसी सेलचे प्रदेश महासचिव डॉक्टर अशोक ओळंबे यांनी निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं. वाशिमच्या कारंजा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून न्यायब पाटणी यांना उमेदवारी देण्यात आली. भाजपकडून उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला. मात्र त्यांना उमेदवारी घोषित झाल्यानं पक्षात ते इच्छुक उमेदवार नाराज झाले. सोलापूरच्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातून सिद्धी रमेश कदम यांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. सिद्धी या मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या आहेत. मोहोळमध्ये अजित पवार गटाचे यशवंत माने विरुद्ध सिद्धी कदम यांच्यात सामना होणार आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून निफाडमधून दिलीप बनकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. निफाडमधून उमेदवारीसाठी यतीन कदम आणि दिलीप बनकर यांच्यात रस्सीखेच सुरू होती. महायुतीचे दिलीप बनकर विरुद्ध महाविकास आघाडीचे अनिल कदम असा सामना आता रंगणार आहे. परभणीच्या पाथरीमध्ये वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार बदलला. विठ्ठल तळेकरांऐवजी आता सुरेश फड यांना उमेदवारी देण्यात आली. फड यांना एबी फॉर्म सुद्धा देण्यात आलाय. त्यामुळे पाथरी विधानसभा निवडणुकीत आता रंगत येणार आहे. जालन्यामध्ये राजरत्न आंबेडकरांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. जरांगे आणि आंबेडकर यांच्यामध्ये राज्यातल्या राखीव मतदारसंघातल्या उमेदवारांबाबत चर्चा झाली. राजरत्न आंबेडकर हे देखील विधानसभा निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे राजरत्न हे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष आहे. जालन्यामध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीबाबत आखरे आणि जरांगे यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती. परभणीचे खासदार बंडू जाधवांनी जालन्यामध्ये जरांगेंची भेट घेतली. या भेटीमध्ये दोघांमध्ये काही काळ चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोघांमध्ये ही भेट झाल्याची माहिती. कल्याण पूर्वमध्ये ठाकरेच्या शिवसेनेचे उमेदवार धनंजय बोडारे यांनी मोठी भूमिका घेतली. कल्याण पूर्व शहर प्रमुख शिवसेनेचे महेश गायकवाड यांच्यावर कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता. या प्रकरणाचा बदला मशाल पेटवून घेणार असं वक्तव्य धनंजय बोडारे यांनी केलं. आमदार बालाजी केडीकरांनी छापलेला अहवाल हा खासदार श्रीकांत शिंदे यांचाच अहवाल आहे. तो केडीकरांनी फक्त कॉपी पेस्ट केला असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजेश वानखेडे यांनी केला. गेल्या 15 वर्षांमधलं काम त्यांनी दाखवावं असं आव्हान वानखेडे यांनी केडीकरांना केलं. भाजपला त्रास दिला म्हणून पक्ष नाही बदलला तर काँग्रेसच्या त्रासामुळे पक्ष बदलल्याचा दावा खासदार अशोक चव्हाण यांनी केला. आपल्याला कोपऱ्यात टाकण्याचं काम काँग्रेसमधल्या काही लोकांनी केलं असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला. नांदेडमध्ये अशोक चव्हाणांची कन्या श्रीजया चव्हाणांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. भाजपने ज्यांच्यावर आरोप केले त्याच नवाब मलिकांच्या मुलीला भाजपच्या मित्रपक्षांनी तिकीट दिलं. ज्यांच्यावर आरोप केले तुरुंगात पाठवलं त्यांनाच सोबत घेण्याची व्यवस्था केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. महिलांबाबत काही विधान करता 1500 रुपयात लायसन्स काढले का? महिलांना काही बोलायचं अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. महाराष्ट्रातल्या महिलांना अनेक प्रकारे अडचणीत आणलं जात असल्याचा आरोप सुद्धा जयंत पाटलांनी केला. भाजपचा अनुभव खूप वाईट असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार रमेश थोरात यांनी दिली. शरद पवार आमचे दैवत आहेत. ते जो निर्णय घेतील तो मान्य आहे असं सांगत थोरातांनी शरद पवारांची माफी मागितली. अहमदनगरमधल्या कर्जत जामखेडच्या राशींचे राजेंद्र भैया देशमुख राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपचे राम शिंदे यांना मोठा धक्का बसलाय. कर्जत जामखेडमध्ये सहकार क्षेत्रात राजेंद्र भैया देशमुख यांचा नावलौकिक आहे.
राजकारणात विचारांची लढाई असावी, व्यक्तिगत वैर असू नये असं संजय राऊत यांनी म्हटलंय. मात्र भाजप नेते महाराष्ट्राची राजकीय संस्कृती विसरलेत अशी टीका संजय राऊतांनी केली. फडणवीसांशी व्यक्तिगत वैर नसल्याचं ते म्हणाले. यावेळी नितेश राणेंनी उत्तर दिलं. आम्ही असं